Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new chapter. That is chapter number 15. That is patterns. It is a very simple chapter. याच्यामध्ये जास्त काही प्रॉब्लेम सेट वगैरे नाही आहे. याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम सेट आहे. याच्यात फक्त आपल्याला एवढं समजून घ्यायचं आहे की पॅटर्न्स म्हणजे काय. इझिली आपण जर बघू शकतो ना, पॅटर्न्स म्हणजे काय की सेम रिपिटेटिव्ह जी नंबर्स आहे त्याचाच एक क्रम असं म्हणता येईल. त्याला आपण पॅटर्न्स म्हणू शकतो किंवा इथं पॅटर्न्समध्येच आपण देतो. आता बऱ्याचदा ना आपण फॉर असं छोटंसं ना उदाहरण घ्यायचं म्हणलं ना, तसं आपण ड्रेसचं घेऊ शकतो की हे हे पॅटर्नचा ड्रेस नाही आवडत वगैरे. तर पॅटर्न्स आपण ड्रेसिंगमध्ये सुद्धा पाहतो की सेम पॅटर्नचा ड्रेस आपण म्हणतो. आणखीन बऱ्याचदा कसं म्हणतो की हा पॅटर्न जो आहे हा खूप ओल्ड झाला लाईक दॅट. किंवा आणखीन वेगवेगळे उदाहरण आपण घेऊ शकतो. एखादं समजा तुम्हाला सांगायचंच म्हटलं, बऱ्याचदा फरशी असते बघा, फरशीमध्ये पण पॅटर्न्स असतात की ह्या पॅटर्नची फरशी नको, इट इज स्क्वेअर टाईप टाईल्स टाईल्स असतात, फरशी असतात. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं इन शॉर्ट. किंवा एखादी समोर ना बुकमध्ये एक डिझाईनसुद्धा दिली आहे, दिस आर द सिम्पल पॅटर्न्स. आता नोट द पॅटर्न्स अँड कम्प्लीट द डिझाईन. ठीक आहे, पॅटर्न्स नोट केलं म्हणजे काय. आता पॅटर्न म्हणजे काय, असं जायचं असं जायचं. आता सेम हाच पॅटर्न पुढं आला, इथं पॅटर्न शब्द, हाच पॅटर्न पुढं. आय होप लक्षात आलं असेल की पॅटर्न्सचा अर्थ काय. की हे असलं की नंतर हे, मग पुन्हा हे, पुन्हा हे, सेम लाईक दॅट. दॅट इज द सिम्पली पॅटर्न. तेच पॅटर्न्स आपल्याला नंबर्समध्ये बघायचे आहे, न्यूमेरिकल मेथड. याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या मला असं वाटतं आहे. फर्स्ट इज स्क्वेअर अँड सेकंड इज ट्रँग्युलर. स्क्वेअर नंबर्स अँड ट्रँग्युलर नंबर्स. तर मी तुम्हाला बाकीचं चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वात आधी ना स्क्वेअर नंबर्स काय असतात ते सांगते. स्क्वेअर नंबर्स, स्क्वेअर म्हणजे काय, 1 × 1 इज इक्वल टू, एक डॉट आहे, हा एक डॉट आहे. ठीक आहे, 1 × 1 इज 1. ठीक आहे, नेक्स्ट 2 × 2 इज इक्वल टू, हे दोन डॉट आहे आणि हे दोन डॉट आहे. किती डॉट झाले, 4. 3 × 3 इज इक्वल टू 1 2 3. हे 1, हे 2, हे 3. इकडे बघा, पुढचं म्हणजे एक पॅटर्न बनला डॉट्सचा. फक्त एवढंच बघायचं आहे. दिस वन, इकडं हे दिस वन, इकडं हे दिस वन, बनला पॅटर्न. तर इथं सुद्धा पॅटर्न्स बनतात. हे बेसिकली ना बुकमध्ये दिलेलं आहे. नॉर्मली आपण काय करतो सांगू का, डायरेक्ट घेतो नंबर, त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो आणि डायरेक्ट आन्सर काढतो. तर इथं पॅटर्न काय आहे, हा पॅटर्न असा आहे की त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं. 3 3 9. बघूया, 4 × 4 16, 5 × 5 25, 6 × 6 36, 7 × 7 49, 8 × 8 81, 9 × 9 64 इथं. 8 multiplied by 8 is 64. 9 × 9 is 81. 10 × 10 is equal to 100. This is the pattern of square numbers. इथे जे आहे स्क्वेअर नंबर्स आहे, त्याच्यामुळे हा एक पॅटर्न बनला नंबर्सचा. त्याच नंबरला मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट इज ट्रँग्युलर नंबर. ट्रँग्युलर नंबर्स. ओके, बघूया मग आपण ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय. 1 इज फर्स्ट ट्रँग्युलर नंबर. 1 + 2 इज इक्वल टू 3. आता हे कसं पद्धतीनं पॅटर्न बनतो. दिस वन इज डॉट, हा एक डॉट आहे, हा एक डॉट आहे. मग त्यांनी विचारलं किती डॉट आहे, 3. 1 + 2 + 3 इज इक्वल टू 6. म्हणजे कसं बनणार आहे, हे पहिला, हे दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे किती डॉट जमा झाले, टोटल 6. दिस इज द सिम्पल पॅटर्न ऑफ द ट्रँग्युलर नंबर. की ट्रँग्युलर नंबर्स काय असतात. ठीक आहे, 1 + 2 + 3 + 4 दॅट इज 4. हे पण
3 आणि 3 6, 6 4 10. 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5, that is 15. 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6, that is 21. काय केलं मी सिम्पली जे 15 आहे ना त्याच्यामध्ये 6 ॲड करून टाकले बस. कारण की डायरेक्ट पूर्ण ॲडिशन करायची काही गरज नाही. इथपर्यंत ॲडिशन माहिती आहे ना, त्यामध्ये 6 ॲड करून टाकायचं. 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6 plus 7 is equal to 28. 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6 plus 7 plus 8 is equal to 36. ठीक है. 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6 plus 7 plus 8 plus 9 is equal to 45. And 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6 plus 7 plus 8 plus 9 plus 10 is equal to, that is a 55. इथपर्यंत आपल्याला समजलं. स्क्वेअर नंबर काढला, ट्रायंग्युलर नंबर काढला. आता आपण एक्सरसाइज सॉल्व करूया. आता एक्सरसाइज सॉल्व करायला सोपं जाईल. फाइंड द स्क्वेअर नंबर्स फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो. 5, 9, 12, 16. इकडं आपण स्क्वेअर नंबर्स काढलेले. सिम्पली 1, 4, 9, 16 बघायचं इकडं कोणते कोणते नंबर मॅच होतात, इकडं लिहून टाकायचे. 5 इज नॉट स्क्वेअर नंबर, 9 इज स्क्वेअर नंबर, 12 इज नो, 16 इज स्क्वेअर नंबर. आता हे मी का बरं फास्ट करू शकते, कारण मी हे स्क्वेअर्स पाठ केलेले आहे बऱ्याचदा ना. बरेच जण स्क्वेअर नंबर्स 5th स्टँडर्डला पाठांतर करून घेतात, पण केलं तर चांगलंच आहे. ज्याला पाठांतर नाही आहे त्यांनी आधीची पद्धत जसं मी काढलं तसं करू शकता. 50 नाही आहे, 60 नाही, 64 आहे, 8चा वर्ग आहे हा, 64, 72 नाही आहे, 80 पण नाही, 81. ठीक आहे. विच आर द ट्रँग्युलर नंबर्स इन द गिवन लिस्ट. ट्रँग्युलर नंबर 3 येस, 6 आहे, 8 नाही आहे, 8, 9, 12. 8, 9, 12 कोणी दिसतं का? नाही. 8, 9, 12 नाही. 3, 6 होते. ठीक आहे. 15, 16, 20, 21. 15, 16, 20, 21. 15 आहे, 16, 20, 21. 15 आहे, 21. 15, 21. 42. 42 वाला बी बघून घेऊ एकदा ट्रायंग्युलर नंबरमध्ये आहे का नाही. That's it. This is the triangular numbers. The next one is name a number which is a square as well as triangular. Okay. Square as well as a triangular number. 1. सगळ्यात पहिला तर 1 भेटला आपल्याला, जो वरपणी खालीपणी. 4 खाली आहे का? नाही. 9 खाली आहे का? नाही. 16 खाली आहे का? 16, 16, 16, 16, 16, 16 नाही. वरती आहे, खाली नाही. 25 नाही. 36 येस. 36 49 नो. 64 नाही. म्हणजे 1 आणि 36. 1, 36 are square as well as triangular. If 4 is the first square number, which is the 10th one. 4 is the first square number. These are the square numbers. This is 4 is the first square number. जर इथं प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा जर पहिला स्क्वेअर नंबर असेल तर 10वा विचारला. मग आता इथून काउंटिंग चालू करावं लागणार आहे, इथून नाही. ठीक आहे. त्यांनी विचारला इज 4 इज अ फर्स्ट स्क्वेअर नंबर. काउंटिंग करा. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 नंबरला 11 येणार. 11 मल्टिप्लाय बाय 11 इज 121. ओके. तर याचा आन्सर येईल 121. ओके. If 3 is the first triangular number, okay, number, then which is the 10th one? Same जे आहे ना गोष्ट ती खाली विचारलेली आहे. ओके. इफ 3 is the first, ओके, तर हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10. म्हणजे या सगळ्याच्यामध्ये फक्त 11 ॲड करावं लागेल. दॅट इज 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 + 11. That is 66. The answer is 66. एवढं लक्षात ठेवायचं. त्यांनी जर तर विचारलेलं आहे इथं पण इफ 4 इज फर्स्ट, ठीक आहे. इथं 1 घेतला का नाही, कारण 1 इज फर्स्ट रेग्युलर नंबर आहे आपल्या लिस्टनुसार. नो, त्यांच्यानुसार चलावं लागेल, कारण क्वेश्चन त्यांनी विचारलेला आन्सर आपल्याला द्यायचं. नेक्स्ट वन, 3 इज फर्स्ट ट्रँग्युलर. इथं सुद्धा 1 फर्स्ट ट्रँग्युलर नंबर आपला आहे, त्यामुळं आपल्याला काउंटिंग करून आन्सर द्यावं लागलं. आय होप तुम्हाला पॅटर्न्स जे आहे हे कळालं असेल, चॅप्टर समजला असेल, कन्सेप्ट लक्षात आला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.